नमस्कार, मी रणवीर सुनील चव्हाण. अंदुरगण पंचायत समितीसाठी मी उभा आहे. अंदुरगणात अंदुरगण आणि धनगरवाडी असे दोन गाव आहेत आणि मी आज 5-6 दिवस झालं प्रचारात फिरत आहे. त्याच्यामध्ये नागरिकांचा एकदम अतिशय चांगला प्रतिसाद आहे. नागरिकांचे सुविधा म्हणजे आता लाईट असतील, पाणी असेल, शेतकऱ्यांसाठी अनेक पंचायत समितीची योजना असतील, ती योजना मी शेतकऱ्यांपर्यंत आणि गावातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामस्थांना मी आवाहन करतो की कमळ हा चिन्हासमोरील बटन दाबून आपण सेवा करण्याची संधी द्यावे, एवढेच नम्र विनंती करतो. धन्यवाद. तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून प्रमुख उमेदवारांच्या उमेदवारीमुळे निवडणूक लढतीला अधिक रंगत प्राप्त झाली आहे. अणदूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून ॲडव्होकेट दीपकदादा अलुरे यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजपच्या संघटनात्मक ताकदीसोबतच दीपकदादा अलुरे यांच्या सामाजिक कार्याचा आणि स्थानिक प्रश्नांवरील सक्रिय सहभागाचा त्यांना फायदा होईल अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. याच दरम्यान पंचायत समिती गणातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर सुनील चव्हाण यांनी निवडणूक मैदानात प्रवेश केला असून युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राजकीय पार्श्वभूमी आणि कौटुंबिक वारसा यामुळे रणवीर चव्हाण यांची उमेदवारी विशेष लक्षवेधी ठरत आहे. तरुण वर्गासह विविध घटकांमध्ये त्यांना मिळणारा प्रतिसाद निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या प्रवेशामुळे अणदूर परिसरात प्रचार मोहिमांना वेग आला आहे. विकास कामे, स्थानिक प्रश्न, शेतकरी, युवक व महिला कल्याण, पायाभूत सुविधा हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. गावोगावी बैठकांद्वारे आणि थेट मतदार संपर्क मोहिमांमुळे निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे. एकूणच अणदूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्ह दिसत आहेत. आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल देतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर.